नमस्कार, मी दुर्वा कांबळी. माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. 16 वर्षीय शाळकरी मुलाने स्वतःवर बंदुकीची गोळी झाडून संपवले जीवन. मृतदेह शवविच्छेदनाकरिता मुंबईतील जे रुग्णालयात पाठवल्याने महाडमध्ये चर्चांना उधाण. रायगडमध्ये विधानसभेच्या 7 पैकी 7 जागा लढवणार मराठा समाज. मराठा समन्वयक विनोद साबळे यांची माहिती. म्हसळा ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी कक्ष सुरू. रुग्णांची चिंता मिटणार. मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते कक्षाचे लोकार्पण. आणि चिपळूण नगरपालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरूच. नगरपालिका कर्मचारी मंत्रालय लॉंग मार्चमध्ये सामील. विविध मागण्यांसाठी पालिका कर्मचारी एकवटले. पाहूया सविस्तर वृत्त. महाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल महाड तांबटाळी येथील सुयश सुनील नगरकर वय वर्ष 16 या मुलाने स्वतः वडिलांच्या लायसन्स बंदुकीने कानाजवळ गोळी मारली. या घटनेत तो रक्तबंबाळ झाला आणि जागेवरच मरण पावला. घरातील सर्व अन्य मंडळी ही खालच्या मजल्यावरील त्यांच्या फ्लॅटमध्ये होते असं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे सदर रायफल सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने जमा करण्यात आली होती. निवडणूक संपल्यानंतर रायफल परत केली होती असं पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड अलिबाग यांच्याकडून सांगण्यात आले. महाड शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदरचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता मुंबई जे रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास महाड पोलीस करतायत. हा मृतदेह शवविच्छेदनाकरिता मुंबईतील जे रुग्णालयात पाठवण्यात आल्याने महाड तालुक्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले. रायगडमध्ये मराठा समाज विधानसभा निवडणूक लढवायला तयार झालाय. रायगडमधून मनोज जरांगे यांना जोरदार समर्थन देत विधानसभेच्या 7 पैकी 7 जागा मराठा समाज लढवणार आहे अशी माहिती मराठा समन्वयक विनोद साबळे यांनी दिली आहे. मराठा समाजाचा आरक्षण लढा गेले 42 दिवस चालू आहे आणि आता तो अंतिम टप्प्यात आलेला आहे. मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे की आता 288 उमेदवार आपल्याला द्यायचे, कारण जोपर्यंत मराठा सत्तेत जात नाही, देणार होत नाही, तोपर्यंत मराठाला न्याय मिळणार नाही. आणि म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये 7 विधानसभा मतदारसंघ आहेत. 7ही विधानसभा आम्ही लढवण्यासाठी तयार आहोत. मनोज जरांगे पाटलांच्या आदेशानुसार आम्ही निवडणूक लढणार आणि मराठा रायगड जिल्ह्याचा जागरूक आहे आणि या निवडणूक आम्ही जिंकण्यासाठीच लढणार आहोत. म्हणून 7 विधानसभा लढणार आणि आमच्याकडे उमेदवारांची यादी तयार आहे. मनोज जरांगे पाटील जाहीर केले की उमेदवार जाहीर करा, त्या दिवशी आम्ही उमेदवार जाहीर करू आणि प्रचार सुरू करू आणि जिंकण्यासाठी आम्ही निवडणूक लढणार आहोत. रायगडच्या म्हसळा शहरातील ग्रामीण रुग्णालयात गरीब, आदिवासी आणि अन्य समाजातील रुग्णांना आरोग्य सुविधा मिळावी यासाठी सोनोग्राफी कक्षाचं लोकार्पण राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. म्हसळा ग्रामीण रुग्णालय अंतर्गत एकूण 84 गाववाड्या या रुग्णालयावर अवलंबून आहेत. मात्र आधुनिक सुविधा आणि यंत्रणांचा अभाव असल्याने या भागातील रुग्ण उपचारासाठी माणगाव, अलिबाग, पनवेल, मुंबई यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये जात असत. मात्र आता या दवाखान्यात आधुनिक सोनोग्राफी कक्ष तयार झाल्यानंतर येथील रुग्णांची चिंता मिटणार आहे असा विश्वास अदिती तटकरे यांनी यावेळी दिलाय. सध्या महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. यामध्ये चिपळूण नगरपालिकेचे कर्मचारी देखील सामील झालेत. अग्निशमन, आरोग्य विभाग आणि पाणी पुरवठा सोडून सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंदची हाक दिली आहे. मुंबई येथे कोकण भवन ते मंत्रालय या लॉंग मार्चसाठी चिपळूणमधून अनेक कर्मचारी सामील झाले होते. काल चिपळूणमध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं. चिपळूण नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेडामकर व कार्यालयीन अधीक्षक अनंत मोरे यांनी यावेळी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची माहिती दिली.
नगर परिषद कर्मचारी आणि नगरपंचायत कर्मचारी असं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यव्यापी आंदोलनाची भूमिका कामगार संघटनेने घेतलेली आहे. कर्मचाऱ्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत, जी जुनी पेन्शन योजना असेल, 10-20-30 ची आश्वासित योजना असेल, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं त्या ठिकाणी नगरपंचायतीमध्ये समावेशन झालेलं आहे, त्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नियमित नगर परिषदेची सेवेचे लाभ देण्याचा विषय असेल, नंतर रोजंदारी कर्मचारी म्हणून सेवेत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना नियमित सेवेमध्ये समावेशन करून घेण्याबाबतची मागणी असेल, अशा अनेक वर्षापासूनच्या प्रलंबित असलेल्या नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यासाठी राज्यव्यापी आंदोलन संपूर्ण राज्यामध्ये चालू आहे. काल कोकण भवन पासून ते मंत्रालयापर्यंत लॉंग मार्चचा द्वारे नगर परिषद कर्मचारी संघटनेची त्या ठिकाणी आगेकूच सुरू आहे. आज दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी लॉंग मार्चचा कार्यक्रम सुरू आहे आणि अशा सर्व प्रकारच्या मागण्यांच्या अनुषंगाने शासनाने देखील नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना आज 11:30 वाजता निमंत्रित केलेलं आहे. ज्या प्रमुख मागण्या आहेत त्याच्याबद्दल चर्चा चालू आहेत. मागण्यांबद्दल निर्णय घेण्यासाठीच्या चर्चासत्र सुरू आहेत, परंतु काम बंदच्या निर्णयावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर परिषद कर्मचारी ठाम आहेत. आमचे चिपळूण नगर परिषदेचे कर्मचारी काल पहिल्या दिवशी कोकणातून लक्षवेधी संघटनेने आणि उपस्थितीमध्ये आमचे कर्मचारी त्या ठिकाणी सहभागी झाले होते. सगळ्या मोठ्या प्रमाणात चिपळूण नगर परिषद कर्मचारी तिथं ते नेतृत्व केलं. आमच्या कोकण विभागातून गेलेली कर्मचाऱ्यांमध्ये नगर परिषद कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी आमचं चिपळूण नगर परिषदेचं त्या ठिकाणी नेतृत्व केलं आणि त्या निमित्ताने आम्ही आज नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचं देखील अभिनंदन केलेलं. पुढच्या टप्प्यामध्ये बाकीचे कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी होतील अशा प्रकारचं नियोजन सुरू आहे आणि जिल्ह्यामधील सर्व नगर परिषद कर्मचारी या संपामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. त्यांना देखील आम्ही सर्वजण एकत्रित संवाद साधून पुढचं ध्येय धोरण ठरवण्याचं काम सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातील वेरळ या ठिकाणी असणाऱ्या अनुग्रह विशेष शाळा वेरळ या शाळेतील मतिमंद मुलांनी स्वतःच्या कलेतून लोकर तसेच मण्यांपासून राखी आणि कागदी फुले बनवली आहेत. या राख्यांचे आणि फुलांचं प्रदर्शन आणि विक्री खेड रेल्वे स्टेशन या ठिकाणी लायन्स क्लब खेड आणि रेल्वे व्यवस्थापक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉल मांडण्यात आलाय. हा स्टॉल 16 ऑगस्ट पर्यंत आपल्या सेवेसाठी उपलब्ध असून या स्टॉलचं नियोजन कामकाज हे शाळेचे संचालक जॉर्ज फादर आणि मुख्याध्यापिका रोजबेल सिस्टर यांच्या सहकार्यातून होते. रायगड शिक्षण प्रसारक मंडळ महाड व लोकविकास सामाजिक संस्था महाड यांच्या वतीने माजी आमदार स्वर्गीय माणिकराव जगताप यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने प्रसिद्ध शिवव्याख्याते माननीय नितीन बानगुडे पाटील यांचं व्याख्यान तसेच माणिक सन्मान पुरस्कार व स्वर्गीय अण्णासाहेब सावंत विशेष पुरस्कार हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथे संपन्न झाला. यावेळी प्रसिद्ध शिवव्याख्याते माननीय नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी महाड तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. प्रेक्षकांना नितीन बानगुडे पाटील यांच्या प्रत्येक शब्दाला टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी प्रमुख पाहुणे शिवव्याख्याते डॉक्टर नितीन बानगुडे पाटील, माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, दी अण्णासाहेब चेअरमन कोऑपरेटिव्ह अर्बन बँक शोभा सावंत, रायगड शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष हनुमंत जगताप, रक्तदाते शरद गांगण, पुरस्कर्ते सुधीर शेठ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. खरं तर जुलै महिना म्हटलं तर आम्हा सर्व महत्त्वाची सेवा आहे हे ज्यावेळेला त्यांनी जाणलं त्यावेळेला त्यांच्या माध्यमातून त्यांनी अविरतपणे सेवा करण्याचं या ठिकाणी अधिकच काळजी असले तर सांगते, बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा तू जगला पाहिजे. 12 वर्षाचे शिवबा राजे ज्यावेळी निघाले त्यावेळी एका पित्यानं आपल्या पुत्राला काय दिलं? स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. स्वतः शहाजी राजांनी संस्कृत मधून लिहिलेली मुद्रा आपल्या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली. काय होतं मुद्रेत? प्रतिपत्य चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शहसुनो श्वजातस्य मुद्रा भद्राय राजते. काय सांगतोय पिता? प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. शिवबा राजे अजून बेंगलोरातच आहेत आणि शहाजीराजे सांगतायत आम्हाला खात्री आहे
तुमचं राज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जाईल, ते विश्वाला वंदनीय होईल. कोण खात्री आहे, कोण विश्वास, ही जी संवेदनशीलता आहे ती कुठं गेली आहे? कृतज्ञता नावाचा एक विलक्षण गोड शब्द आम्ही सतत वापरतो. कुठे गेली कृतज्ञता? सगळ्याच गोष्टींना पारखे झालो आम्ही. लहानपणी जेवायला बसलो की माझी आजी सांगायची, ताटातला एक घास काढ आणि ताटाच्या बाहेर ठेव. मला वाटायचं बहुतेक किड्या मुंग्या आपल्या ताटात जाऊन म्हणून आजी सांगते त्यांचं त्यांना बाहेरच दे. नंतर आजीनं जवळ घेऊन सांगितलं, बाळा हे सगळं अन्न ही धरती माता आपल्याला देते, हे सगळं ती पिकवते, तिच्यामुळं आपण जिवंत आहोत. तिनं जर धनधान्य दिलंच नाही तर आपण जगू कसे? ताटाच्या बाहेर एक घास काढायचा म्हणजे त्या धरणी मातेबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची की बाई तू एवढं सगळं दिलंस, आमचा हा एक घास गोड मानून घे, ही कृतज्ञता आहे. या बातमीसह वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण.